संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीची परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे। त्यातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोविड सेंटरमध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। महिला रुग्णांकरिता प्रत्येक कोविड सेंटरमध्ये स्वतंत्र महिला कक्ष निर्माण करावे। त्याचप्रमाणे या महिला वॉर्डमध्ये महिलांच्या सुरक्षेकरिता स्वतंत्र महिला कर्मचारी वर्ग नेमण्यात यावा, अन्यथा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी करीत आंदोलनाचा इशारा नांदगाव खंडेश्वर तालुका भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देतेवेळी करण्यात आला। हे निवेदन देतेवेळी भाजपा महिला तालुका अध्यक्षा मोनाली बाभुळकर, माजी जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा शिंदे, माजी महिला तालुका अध्यक्षा वनिता गादे, वर्षा काळे, लता वैद्य, रुपाली नाकाडे, अरुणा सावदे, कल्पना गेडाम, शहर अध्यक्षा सुनीता दहातोंडे, पार्वता सगळे, आशा पाटील, बबिता चौधरी, चंचला राऊत, वनिता साखरकर, संगीता प्रधान, सुशीला जोगदंडे आदी कार्यकर्त्या उपस्थित होत्या। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा नांदगाव अमरावती तहसीलदाराकडे निवेदन घेऊन मोनाली गजानन बाभुळकर, भाजपा महिला मोर्चा तालुका अध्यक्ष, कोविड सेंटरमध्ये महिलांकरिता स्वतंत्र वार्डची निर्मिती करून देणे, सुरक्षित महिला स्टाफची नेमणूक करण्याकरिता तहसीलदारांकडे निवेदन देत आहे। नांदगाव खंडेश्वर येथून विदर्भ न्यूज करिता उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सव्वालाखे यांचा हा वृत्तांत।